बाळा, काही दिवस असे येतात की सगळं संपल्यासारखं वाटतं, पण लक्षात ठेव, कधी कधी शेवट वाटणाऱ्या जागेपासूनच नवीन सुरुवात होते. तुझ्या मनात अचानक एखाद्या जुन्या व्यक्तीची आठवण आली तर लगेच तिला सोडू नकोस. काही आठवणी फक्त आपल्या भूतकाळातून काही शिकवण्यासाठी येतात. बाळा, आयुष्यात एखादी गोष्ट सतत तुझ्या मनात येत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नकोस. कदाचित तुझं मन तुलाच काहीतरी सांगत असेल. तुझ्या आयुष्यात शांतता येण्याआधी काही नाती दूर जातील. प्रत्येक जाणाऱ्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. आज तुला ज्या गोष्टीचं उत्तर मिळत नाही त्याच्यासाठी अस्वस्थ होऊ नकोस. योग्य वेळ आली की काही उत्तर स्वतःच तुझ्यासमोर उभी राहतात. बाळा, तुझ्या आयुष्यात अचानक एखादी चांगली बातमी आली तर तिला छोटं समजू नकोस. मोठे बदल अनेकदा छोट्याशा बातमीपासून सुरू होतात. तुझ्या मनात एक इच्छा आहे आणि तिच्यासाठी तू बराच काळ वाट पाहतोयस. वाट लांबली म्हणून तुझी आशा संपवू नको. काही लोक तुला कमी समजतील, काही तुझ्यावर हसतील, पण तुझं खरं सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी तुला कुणाची परवानगी लागत नाही. बाळा, प्रत्येक वेळी परिस्थिती तुझ्या बाजूने नसेल, पण एखाद्या दिवशी मागे वळून पाहिलंस तर कळेल की त्याची परिस्थितीने तुला योग्य मार्गावर आणलं होतं. मनापासून केलेल्या एका चांगल्या कामाची किंमत लगेच मिळाली नाही तर निराश होऊ नकोस. चांगुलपणाचा हिशोब वेळ कधीच विसरत नाही. बाळा, काही दिवस तुझ्यासाठी खूप विशेष ठरू शकतात, म्हणून प्रत्येक दिवस फक्त काळजी करण्यात घालवू नकोस. आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या गोष्टीही लक्षात घे. तुझ्या आयुष्यातील एखादं बंद झालेलं दार पाहून दुःखी होऊ नकोस. कदाचित त्याच वेळी दुसऱ्या बाजूला तुझ्यासाठी नवीन दार उघडत असेल. बाळा, एखाद्या व्यक्तीने तुला समजून घेतलं नाही म्हणून स्वतःला चुकीचं समजू नकोस. प्रत्येकाला तुझं मन समजेलच असं नाही. तुझ्या आयुष्यात बदल होण्याआधी तुझ्या विचारांमध्ये बदल होतो, म्हणून मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला घाबरू नकोस. आज तुझ्या हातात जे आहे त्याची किंमत ओळख. उद्याची चिंता करताना आजचं सुख गमावू नकोस. बाळा, तुझ्या आयुष्यातील एखादी व्यक्ती अचानक तुला आठवू लागली तर त्यामागे हजार अर्थ शोधू नकोस. कधी मनालाही फक्त जुन्या आठवणीची ओढ लागते. तुझ्या आयुष्यात एखादी संधी पुन्हा आली तर यावेळी भीतीपोटी तिला नाकारू नकोस. प्रत्येक संधी दुसऱ्यांदा दार ठोठावतेच असं नाही. बाळा, तुझं मन ज्या गोष्टीसाठी सतत शांतपणे वाट पाहतंय तिची किंमत तुलाच माहीत आहे, म्हणून इतरांच्या बोलण्यामुळे तुझी आशा सोडू नकोस. काही बदल आधी त्रास देतात आणि नंतर त्याच बदलांबद्दल आपण कृतज्ञ होतो, म्हणून प्रत्येक बदलाला संकट समजू नकोस. आजचा दिवस जपून ठेव बाळा, कारण कदाचित काही काळानंतर तू त्याच दिवसाकडे पाहून म्हणशील, माझ्या आयुष्यातला बदल इथूनच सुरू झाला होता.